माझ्या या अशा सवयीमुळे मला हमखास नवऱ्याचे बोलणे बसतात. हाय, हॅलो अँड वेलकम टू माय न्यू मिनी व्लॉग. तर आजचा व्ह्यू खूप जास्त सुंदर होता. स्वीडनमध्ये आल्यापासून माझं रुटीन पूर्ण चेंज झालं आणि जेटलॅग तर माझा अजूनही संपलेला नाही आहे. माहीत नाही तू कधी संपेल. आणि दिवस कितीही जरी निवांत असला तरी सकाळ मात्र माझी खूप धावपळीमध्ये जाते, कारण योगेशचा टिफिन बनवायचा असतो. आणि तसं तर त्यांचं हायब्रिड ऑफिस आहे. 3 दिवसच फक्त ऑफिसला जातात, पण तरी पण सकाळी मी अगोदर जेवणच बनवून घेते. आज टिफिनमध्ये मी त्यांना आलू मटर आणि गोबीची भाजी दिली होती. इथे ना इंडक्शन असल्यामुळे पोळ्या बिलकुलही सॉफ्ट होत नाही. हाच एक ड्रॉबॅक वाटतो मला इथला. थोडंसं पाणी प्यावं म्हटलं तर इकडे पराक्रम वाढून बसला. इंडक्शनवर चहा ठेवला हे मी कम्प्लिटली विसरून गेले आणि पाणी पिण्याच्या नादात पूर्ण चहा उतू गेला. मग काय, नवऱ्याचे बोलणे बसतील म्हणून पटकन ते किचनमध्ये येण्याच्या अगोदर सगळं क्लीन करून घेतलं. माहीत नाही कधी न सांडता आणि न पाडता मी काम करायला शिकेल. त्यानंतर योगेश ऑफिसला जाण्या अगोदर बाहेरचा सुंदर असा व्ह्यू बघत बघत आम्ही आमचा चहा एन्जॉय केला, कारण हाच एक वेळ मिळतो आम्हाला सकाळ आणि संध्याकाळचा निवांत गप्पा मारायला. त्याच्यानंतर हे जे बिस्किट्स आहेत ना, हे माझ्या मैत्रिणीच्या आईने मी इकडे येण्या अगोदर स्पेशल सांगलीवरून होममेड बिस्किट्स आमच्यासाठी पाठवले. सो थँक्यू वैष्णवी अँड आंटी फॉर दिस लवली बिस्किट्स. त्याच्यानंतर इथे योगेशसुद्धा त्यांचे थोडेफार कामं करतात. बॉटल भरणं, टिफिन पॅक करणं, हे सगळे ते मला हेल्प करत असतात. आणि त्याच्यानंतर इथे गेल्यानंतर मी माझे बाकीचे कामं आवरायला सुरू करते. तसं तर मी ट्राय करते की ते पटपट आवरून व्हावे, जेणेकरून बाकी दिवसभर माझा जो वेळ आहे मला यूट्यूबचे व्हिडिओ पोस्ट करायला, एडिट करायला आणि अजूनही मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या, ते त्यासाठी वेळ मिळेल. त्याच्यानंतर अंघोळ करून स्किन केअर केलं सगळ्यात अगोदर, कारण मला सध्या खूप जास्त ब्रेकआउट झाले आणि डर्मॅटॉलॉजिस्टने सजेस्ट केलेलेच प्रोडक्ट्स मी सध्या यूज करते. बाकी कुठलेही प्रोडक्ट सध्या यूज करत नाही. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे देवपूजा. हा व्हिडिओ बघून माझी सासू आणि आई मात्र खूप खुश होणार, कारण आपली मुलं परदेशात जाऊन सुद्धा संस्कृती जपतात हे बघून त्यांना नक्कीच आनंद होणार. त्याच्यानंतर थोडंफार मी माझं एडिटिंगचं काम केलं आणि मला ना अनऑर्गनाइज गोष्टी बिलकुलही नाही आवडत. मग हे स्किन केअरच्या गोष्टी अशाच वर पडल्या होत्या, जे की बिलकुलही चांगलं वाटत नव्हतं. त्याच्यामुळे IKEAमधून आम्ही ना थोडेफार ट्रेज, बास्केट्स वगैरे घेऊन आलो. त्याच्यामध्ये मी ते छान ऑर्गनाईज केलं. ड्रॉवरमध्ये सुद्धा खूप मेसी असं पडलेलं होतं सगळं, ते सुद्धा मी छान ऑर्गनाईज केलं आणि ऑर्गनाईज केल्यानंतर ती किती सुंदर दिसतंय बघा. आणि स्पेस पण थोडाफार कमी लागतो. त्याच्यानंतर मी एक बुक रीड केलं आणि हे होतं माझं असं धावपळीचं मॉर्निंग रुटीन. कसं वाटलं ते नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.